सकल हिंदू समाज खारघर यांच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलन रविवारी 10 मे रोजी गावदेवी मैदान येथे अत्यंत उत्साहात पार पडले। या सोहळ्याने संपूर्ण खारघर परिसर भगवामय झाला होता। या सोहळ्याची सुरुवात खारघरचा राजा मंदिर ते कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य दिंडी आणि कलश यात्रेने झाली। श्रीराम शिंदे यांच्या शंखवादनाने आणि विद्या येवले यांनी सादर केलेल्या गणपती स्तुतीने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला। त्यानंतर व्यासपीठावर एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कलाविष्कार सादर करण्यात आले। यामध्ये लतासन देवी आणि साक्षी देवी यांचे मणिपुरी नृत्य, स्वप्नील मनोहर यांची अभंगवाणी तसेच विश्व हिंदू परिषद तळोजा यांच्या वतीने सादर करण्यात आलेली रामायण बाल प्रस्तुती प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली। कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा संध्या शारबिद्रे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात हिंदू समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले। आपण हे विराट हिंदू संमेलन म्हणजे काही कोणती सभा किंवा काही तुम्हाला हे सांगायला तत्वज्ञान सांगायला नाही आलो। हे आपल्या घरातलं आपल्या प्रत्येकासाठी एकत्र यायचं हिंदू संमेलन आहे। विराट हिंदू संमेलन हे आमच्यासाठी किंवा कोणत्या कार्यकर्त्यांसाठी नाही, तर इथे उपस्थित असलेल्या इथे राहत असलेल्या प्रत्येक हिंदू माणसासाठी हे संमेलन केलं जातं आहे। आपल्या संघाला 100 वर्ष पूर्ण झालं आहे, तर त्या शताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक गल्ली, प्रत्येक एरियामध्ये हे आपले संमेलन होत आहेत। तुम्हाला माहीतच असेल की आपल्या खारघरमध्ये आतापर्यंत 5 ते 6 हिंदू संमेलन झाले, तर तसंच आपल्या सेक्टर 12 मधील लोकांसाठी एक हिंदू संमेलन घ्यावं असं आपल्या संघाकडून सांगण्यात आलं होतं। त्याप्रमाणे आम्ही त्याची तयारी केली। मागच्या 8 दिवसापासून आपण तयारी करतोय। प्रत्येक कार्यकर्ता इथे खूप हिरिरीने झटतोय। दत्ताजी असू देत, ऋषिकेशजी असू देत, विद्या आहे, आपली राजश्री पै आहे, प्रत्येक कार्यकर्ती आपला काम धंदा करून दिवसभर संध्याकाळी या संमेलनानिमित्त सगळे एकत्र येऊन यथोचित त्यांना जे काही मेहनत करून ज्यांना जितक्या लोकांपर्यंत त्यांना पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचून ह्या हिंदू संमेलनाची तयारी केलेली आहे। तर मला असं वाटतं की हिंदू संमेलनाला येताना निमंत्रणाची कोणी वाट बघू नये की मला निमंत्रण मिळालं नाही, मला कळलं नाही, कारण आपण सगळीकडे बॅनर लावले आहेत, प्रत्येकाच्या घरी पत्रिका दिल्या आहेत, तर प्रत्येक माणसाने हा माझा कार्यक्रम म्हणून इथे येणं जरुरी आहे, हेवे दावे सोडून। कारण आपण हे विराट हिंदू संमेलन याच कारणासाठी घेतलं जातं आहे की हिंदू एकता वाढली पाहिजे। याच्यात जात धर्म अजिबात बघू नका, सगळा हिंदू एकत्र एकवटला पाहिजे, हा एक मूळ उद्देश हिंदू संघटना ह्या हिंदू संमेलनाचा आहे। प्रत्येक घरात जाऊन आपल्याला त्यांना सांगायचं आहे की आपली संस्कृती काय आहे, तर आपली संस्कृती जी आहे ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे। त्यानंतर कोमल कोळी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचपरिवर्तन या विषयावर आणि महिला सक्षमीकरणावर अभ्यासपूर्ण भाष्य केले। हिंदू संस्कृती जी आहे तिचं एक नाविन्य आहे की ती किती पण जुनी असली तरी ती काळानुरूप स्वतःला बदलत असते। म्हणजे आपण इतकी वर्ष आपला धर्म टिकलेला आहे का, तर ती जी नवीन नवीन ज्या गोष्टी येत आहेत सतत त्याच्यामध्ये मिसळून आपण राहतो, पण आपण आपली जीवनाची जी मूल्य आहेत, आपली जी संस्कृती आहे ती आपण कधी सोडली नाही। त्यामुळे आपली हिंदू संस्कृती ही टिकून आहे। तर मग जसं मी म्हटलं तसं आपली महिला अबला कधी झाली, तर मग मुघलांमुळे आपल्यावरती, आपल्या देशावरती जे अनेक हल्ले झाले, इंग्रज आले, ह्यांनी आपल्यामध्ये जातीनी धर्मावरून भरपूर फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्यामध्ये सफलही झाले। आणि जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये स्त्रियांसाठी त्याचप्रमाणे अनेक जातीच्या लोकांसाठी रिझर्वेशन जे आहे ते लागू केलं। त्याच्यामुळे आपण आज सगळीकडे महिलांना तसेच अनेक जातीच्या लोकांना आपण बघतो। पण ही वेळ आपल्याकडे आली, ही अनेक आक्रमणांमुळे आली। तर मग आता बरेच मध्ये प्रश्न सुरू होता की 33% आरक्षण महिलांना द्यायचं की नाही द्यायचं। म्हणजे महिलांना विरोध हा हिंदू विरोधी जे घटक आहेत आपल्या समाजामध्ये त्यांचा नेहमीच आहे।
म्हणजे आपण हिंदू विरोधी किंवा महिला विरुद्ध जेव्हा गोष्टी होतात तेव्हा त्या राज्याचा म्हणा किंवा त्या व्यक्तीचा हा अंत झालेला बघतो. म्हणजे आपण उदाहरण देताना नेहमी रामायण महाभारताचं उदाहरण देतो, पण जर का अगदी आत्ताच्या काळात जर का उदाहरण द्यायचं झालं तर मग बंगालचं आपल्याला उदाहरण देता येईल. ज्या क्षणी आर्जेकर कॉलेजची बलात्काराची गोष्ट घडली त्यावेळी हिंदू विरोधी जे तिथलं सरकार होतं, हिंदू विरोधी जे घटक होते, त्यांनी त्या महिलेला तिथे दोषी ठरवलं आणि त्याच वेळी त्यांच्या हिंदू विरोधी सत्तेचा अंताला सुरुवात झाली आणि तिथल्या बंगालच्या लोकांनी परिवर्तन घडून आणायचं ठरवलं. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समाज प्रमुख प्रवीण पाटील, मिनल विजय पाटील, कीर्ती, राकेश सोमानी, अजित, योगेश पाटील, सुभाष पाटील, बेहरा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कल्पना माने आणि संतोषी चव्हाण यांनी मातृशक्तीचे प्रतिनिधित्व करत प्रमुख भूमिका बजावली.